नमस्कार मित्रांनो, आज आपण बेसनचे लाडू बनवणार आहोत। 2 वाटी बेसन, 1 वाटी रवा आणि गरम करून तूप घ्यायचं आहे। तूप टाकल्याच्या नंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। चांगल्या हातावर चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर उंडा मळायचा आहे। एकदम छान घट्ट आला पाहिजे, खूप पातळ असं लूज मळायचा नाहीये। त्याच्यानंतर अशा छोट्या छोट्या मूठ मारून असे छोटे छोटे बनवायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला हे फ्राय करायचे आहे किंवा तळायचे आहेत। छान लाल होईपर्यंत हे तळू द्या। छान लाल झाल्याच्या नंतर हे काढून घ्यायचे। असे झाल्याच्या नंतर सगळे फोडून घ्यायचे। फोडल्याच्या नंतर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे। खूप बारीक नाही, पण थोडंसं असं जाडजाड राहिलं पाहिजे। त्याच्यानंतर आपण चाचणी करून घेऊया। 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर आणि आपण वाटलेलं मिश्रण चाळून घेऊया। चाळल्याच्या नंतर छानपणे मोकळं करून घ्यायचं आणि चाचणीचा तार तुटेपर्यंत चाचणी बनवायची। हलकासा तार तुटला की झाली। आणि हे सगळं ड्रायफ्रूट टाकून मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे झालं पाहिजे। त्याच्यानंतर असे छानसे हातावर पहिले गोळे बनवून घ्यायचे। पूर्ण हातावर सगळे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। आणि आपल्याला खूपच परफेक्ट पाहिजे तर त्यासाठी हे असं वाटीमध्ये फिरवून घ्यायचे। छान गोळा येतो बघा। थँक्यू।